श्री स्वामी समर्थ. कथासरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. गौराईचे आवाहनाची लगबग आता सगळ्यांकडे सुरू झालेली आहे. फराळाचे पदार्थ सर्व स्त्रिया आपल्या घरी स्वखुशीने आणि आनंदाने करत आहेत. कुठेही काहीही कमी पडू नये आणि आपल्या गौराईचं तिच्या माहेरी स्वागत अतिशय आनंदात आणि थाटामाटात व्हावं अशी सर्वांचीच भावना असते. ह्या गौराईचं आवाहन करताना आपण दिलेल्या मुहूर्तामध्ये उद्या त्यांचं आवाहन करत आहोत. यासोबतच गौराईचं आवाहन करताना तुम्हाला मी जे उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही केलेत तर तुमच्या घरामध्ये आयुष्यभर कुठल्याही गोष्टींची चणचणच भासणार नाही, कोणत्याही गोष्टींची चिंताही उरणार नाही आणि सोनपावलांनी येणारी गौराई तुम्हाला नक्कीच भरभराटीसाठी आशीर्वाद देऊन जाईल. त्यामुळे आपला हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. मैत्रिणींनो, गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये गौरीचा उत्सव हा खूप आनंदामध्ये साजरा केला जातो. 3 दिवसांचा हा सण भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रामध्ये सुरू होतो आणि प्रत्येक घरामध्ये आपल्या परंपरा, कुळधर्म, प्रथेनुसार गौरीचं आवाहन, पूजन आणि विसर्जन केलं जातं. गणपतीला जन्म देणारी माता म्हणून तिचं विशेष महत्त्व आहे. काही घरामध्ये गौरी बसतात तर काही ठिकाणी गणपतीसोबत गौरीची पूजा केली जाते. गौरी आवाहनाच्या दिवशी माहेरवाशीण म्हणल्या जाणाऱ्या गौरींना प्रेमाने स्वागत केले जाते. काही भागामध्ये तिला महालक्ष्मी समान मानलं जातं, ज्यामुळे काही घरामध्ये गौरीसोबत महालक्ष्मीची देखील स्थापना केली जाते. तर या दिवशी ह्याच गौरीचं आवाहन आपण 31 ऑगस्टला रविवारी करणार आहोत. ज्येष्ठा गौरीच्या या पूजेचा मुहूर्त 1 सप्टेंबर 2025ला पहाटे 5:59 ते संध्याकाळी 6:43 असणार आहे आणि यावर्षीचं गौराईचं विसर्जन आपण 2 सप्टेंबर 2025ला करणार आहोत. पहिला दिवस असतो तो म्हणजे गौरी आवाहनाचा, ज्यामध्ये गौरी घरात आणताना तिच्या हातात असलेल्या मूर्तीवरती पाय धुतले जातात आणि कुंकवाचं स्वस्तिक रेखाटलं जातं. लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत मूर्ती बसवली जाते, तर काही ठिकाणी तेरड्याची रोपे बांधून मूर्ती बनवली जाते. मुखवटा लावून व साडी आणि दागिन्यांनी सजवून संध्याकाळी भाजी भाकरीचा नैवेद्य ह्या गौराईला अर्पण केला जातो. यासोबत असतो तो दुसरा दिवस ज्येष्ठा नक्षत्राचा, ज्या दिवशी गौरी किंवा महालक्ष्मीची पूजा आणि आरती केली जाते. फराळाचा नैवेद्य दिला जातो. पुरणपोळी, ज्वारीचे पीठ, आंबील, 16 भाज्यांची भाजी आणि शेंगदाणा व डाळीची चटणी, पापड, लोणचं या सगळ्या गोष्टींचा समावेश ह्यामध्ये केलेला असतो. तिसरा दिवस असतो तो म्हणजे गौरींच्या विसर्जनाचा. या दिवशी सकाळी सुताच्या गाठी बांधल्या जातात, ज्यामध्ये हळदी कुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचं फूल, रेशमी धागा यांचा समावेश असतो. पूजा आणि आरती करून गौराईला पाण्यामध्ये विसर्जित केलं जातं. काही ठिकाणी ह्या गौराईंना तसंच ठेवून पुढच्या वर्षी देखील सजवलं जातं. विसर्जनामध्ये घरामध्ये वाळू पसरवली जाते, ज्यामध्ये सुखसमृद्धी व झाडांचे कीटकापासून संरक्षण होत असल्याचा विश्वास आहे. गौराईचा हा सण पारंपरिक रीतीनं साजरा केल्याने घरामध्ये आनंद आणि एकात्मता निर्माण होतं. गौरी म्हणजे पार्वती माता आणि गणपतीची आई म्हणून तिचा सण आपण भक्तिपूर्ण आणि वातावरण आनंददायी ठेवून साजरा करत असतो. आता यावेळी आपल्याला काय उपाय करायचे आहेत हे आपण आता पुढे जाणून घेऊया. गौरी आगमना दिवशीचा पहिला उपाय म्हणजे घरामध्ये जर तुमच्या कायम पैशाची चणचण भासत असेल तर तुम्ही ज्येष्ठ गौरीला नवा झाडू अर्पण करून तो चौकात टाकून द्या. यानंतरचा उपाय म्हणजे तुमच्या घरामध्ये जर अनुचित घटना घडत असतील तर ज्या व्यक्तीसोबत या घटना घडत आहेत त्या व्यक्तीवरून एका लिंबाला लवंग खोचायची आणि त्या व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा उतरवून ज्येष्ठा गौरीला अर्पण करायचं आणि त्यानंतर ते लिंबू तुम्हाला चौकामध्ये टाकून द्यायचं आहे. उत्तम आरोग्यासाठी जर तुम्ही ज्येष्ठ गौरीला अर्पण केलेला काजळाचा टिळा कपाळावरती लावला तर तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होत असते. आयुष्यामध्ये प्रगती साधण्यासाठी तुम्ही ज्येष्ठ गौरीला अर्पण केलेले उडीद एखाद्या गरीब महिलेला नक्की दान करा. तुमच्या आयुष्यामध्ये त्याची फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. यासोबतच गौराई जो सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येते, त्यामुळे तुमच्या घरामधील कौटुंबिक वाद मिटण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे ज्येष्ठ गौरीला तुम्ही 6 लवंगा अर्पण करून त्या कापुरामध्ये जाळून टाका.
आणि त्याचा धूर सर्व घरामध्ये पसरवा. त्यामुळे तुमच्या घरामधील सकारात्मक वातावरणामध्ये वाढ होऊन कौटुंबिक वाद मिटण्यासाठी मदत होत असते. यासोबतच जर आर्थिक नुकसान टाळायचं आहे तर ज्येष्ठ गौरीला तुम्ही कण्हेरचे फूल अर्पण करा. तुमच्या नोकरीमध्ये जर प्रमोशन मिळवायचं असेल तर ज्येष्ठ गौरीला तुम्ही लवंगा अर्पण करून त्या ऑफिसमधील ड्रॉवरमध्ये नक्की ठेवा. यासोबतच शैक्षणिक प्रगतीसाठी ज्येष्ठ गौरीला तुम्ही तेजपान अर्पण करा आणि ते तुमच्या शाळेसाठी जी बॅग नेता त्यामध्ये ठेवा. व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर ज्येष्ठ गौरीला 11 बदाम अर्पण करून कामगारांना प्रसाद म्हणून द्या. यासोबतच उत्तम अशी तुम्हाला आयुष्य जगायचं असेल तर काळ्या स्केच पेनने एका कागदावरती तुमच्या प्रेयसी आणि प्रियकराचं नाव लिहून ज्येष्ठ गौरीच्या चरणी अर्पण करा. तुम्हाला तुमचा प्रेमविवाह यशस्वी करायचा असेल आणि त्यासाठी तुमच्या घरातील मंडळींचा आशीर्वाद प्राप्त म्हणजेच तुम्हाला सर्वांच्या संमतीनं हा विवाह करायचा असेल तर हा उपाय एकदा नक्की करून पहा. यासोबतच उत्तम वैवाहिक जीवनासाठी तुम्हाला पतीपत्नीचे शिवमंदिरात जाऊन माता गौरीला नारळ अर्पण करा. हाही उपाय तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. अशा पद्धतीनं आपल्या घराकडे आलेल्या ह्या गौराईला म्हणजे साक्षात माता पार्वतीला आपण नमन आणि शरण जायचं आहे आणि तिच्या ह्या सोनपावलांनी आपल्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी दिलेल्या उपायांचा नक्की वापर करा. तुमच्या घरामध्ये यानंतर सुखसमृद्धी आणि भरभराटच होईल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे गौराई आवाहन करताना कोणत्या वेगवेगळ्या पद्धतींनी केलं जातं हे देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबातही विसरू नका.